श्री स्वामी समर्थ. 19 मार्चला गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्याच्या सणापासूनच नवीन मराठी वर्षाची सुरुवात होत असते. नवीन मराठी वर्षातील पहिलाच दिवस आणि पहिलाच सण म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडवा या सणाला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण आपल्या घराची साफसफाई सुद्धा करत असतो. गुढीपाडवा येण्या अगोदर आपण आपल्या घरातील जी काही जाळी जळमटे आहेत, जो काही केर कचरा आहे तर तो काढत असतो. यासोबतच आपल्याला काही वस्तू ज्या आहेत तर त्यासुद्धा घरातून बाहेर काढायच्या आहेत. ज्या वस्तू आपल्या घरामध्ये नकारात्मकता निर्माण करत असतात आणि ज्या वस्तूंचे आपल्या घरामध्ये अशुभ प्रभाव असतात, अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या गुढीपाडव्याच्या अगोदरच आपल्याला घरातून बाहेर काढायच्या आहेत. काही ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला घरामध्ये चुकूनही ठेवायच्या नाहीत. याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. काही वस्तू आपल्या घरामध्ये असतील तर आपल्या मागे दारिद्र्य लागू शकते. घरामध्ये येणारी लक्ष्मी ही आल्यापावली परत जाते. ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या घरामध्ये इडापिडा दारिद्र्य घेऊन येत असतात. म्हणूनच या वस्तू आपल्याला गुढीपाडव्याच्या अगोदर म्हणजेच नवीन वर्ष सुरू होण्याच्या अगोदर आपल्या घरातून बाहेर काढायच्या आहेत. तर यापैकी आहे ते म्हणजे बंद पडलेल्या वस्तू. आपल्या घरामध्ये अशा काही इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात किंवा घड्याळे असतात की जी बऱ्याच दिवसांपासून बंद आहेत, ज्याचा वापर आपण करत नाही, परंतु आपण ते घरामध्ये उगीचच ठेवून दिलेलं आहे. तर अशा ज्या वस्तू आहेत तर ते आपल्याला घरातून बाहेर काढायच्या आहेत. घरातील वस्तू संबंधी पहिल्यापासूनच काही प्रथा या प्रचलित आहेत. बऱ्याचदा एखाद्या कोपऱ्यामध्ये किंवा माळ्यावरती बंद पडलेले इलेक्ट्रॉनिक वस्तू पडलेल्या असतात किंवा बंद पडलेली फुटलेली घड्याळे असतात किंवा फुटलेला आरसा असतो. आपण जर अशा वस्तू आपल्या घरामध्ये ठेवल्या तर आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणी वाढतात. या वस्तूंच्या प्रभावामुळे महालक्ष्मीची कृपा प्राप्त होत नाही. फुटलेला आरसा घरामध्ये असणे तर हा सुद्धा एक दोष आहे. या दोषामुळे नकारात्मक ऊर्जा सक्रिय होते आणि कुटुंबातील सदस्यांना नकारात्मक परिणामांना सामोरे जावे लागते. त्यामुळे तुटका आरसा जर आपल्या घरामध्ये असेल तर तो सुद्धा आपल्याला घरातून बाहेर काढायचा आहे. तसेच बंद पडलेलं घड्याळ किंवा खराब झालेलं घड्याळ तर हे सुद्धा आपल्याला गुढीपाडव्याच्या अगोदरच फेकून द्यायचं आहे. घड्याळाच्या स्थितीनुसार आपल्या घराची उन्नती जी आहे तर ती निश्चित होते. घड्याळ जर चालू असेल तर आपल्या घरामध्ये प्रगतीचा वेग जो आहे तर तो चालू राहतो. परंतु हेच घड्याळ जर बंद असेल तर मात्र घरातील लोकांना काम पूर्ण करण्यासाठी अडचणी येत असतात. त्यामुळे आपल्याला घरामध्ये बंद पडलेलं घड्याळ ठेवायचं नाही. घरामध्ये तुटलेला फोटो किंवा एखादी फ्रेम असेल तर ती सुद्धा आपल्याला लगेचच काढून टाकायची आहे. तसेच आपल्या घरामध्ये जे स्वयंपाकघर आहे तर स्वयंपाकघरामध्ये सुद्धा काही तुटलेली फुटलेली भांडी असतात आणि आपण ती तशीच ठेवलेली असतात. मग एखादा फुटलेला तवा असेल किंवा एखादं पोळपाट लाटणं जे खराब झालेलं आहे तर हे सुद्धा आपल्याला घरातून बाहेर काढायचं आहे. कारण स्वयंपाकघरामध्ये कधीही तुटकी फुटकी भांडी नसावीत. वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा हे सांगितलेले आहे की तुटलेली भांडी स्वयंपाकघरामध्ये ठेवू नयेत. त्यामुळे आपल्याला दोष लागतात. घरामध्ये दारिद्र्य येते. म्हणूनच आपल्याला तुटलेली भांडी सुद्धा घरातून बाहेर काढायची आहेत. कारण जर आपल्या घरामध्ये तुटलेली भांडी असतील तर अशा घरामध्ये कधीही शांतता राहत नाही. तसेच आपल्या घरामध्ये जर तुटलेले चप्पल किंवा बूट असतील तर हे सुद्धा आपल्याला घरातून बाहेर काढायचे आहेत. कारण आपले जे चप्पल आहे किंवा आपलं जे बूट आहे तर ह्यामध्ये नकारात्मकतेचं प्रमाण जे आहे तर ते जास्त असते. आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की आपल्या चपलेसोबत नकारात्मकता आलेली आहे आणि जर आपण तुटलेली चप्पल घरामध्ये तशीच ठेवत असो तर आपल्या घरामध्ये दारिद्र्य प्रवेश करते. त्यामुळे वेळीच आपल्याला तुटलेल्या चपलासुद्धा बाहेर काढायच्या आहेत. त्यानंतर आपल्या घरामध्ये जर तुटलेला झाडू असेल, झाडूला म्हणजेच केरसुनीला आपण लक्ष्मीचे रूप मानत असतो आणि आपण तिची पूजासुद्धा करत असतो. परंतु जर तुटलेली केरसुनी किंवा खराब झालेली केरसुनी किंवा झाडू आपल्या घरामध्ये असेल तर मात्र माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होत असते. आणि केरसुनीच्या बाबतीत शास्त्रामध्ये बरेचसे नियम सांगितलेले आहेत आणि आपण जर त्या नियमांचं पालन केलं तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहतो. अन्यथा आपल्या नशिबी दुर्दैव येत असते. त्यामुळे आपल्या घरामध्ये जर खराब झालेला झाडू असेल, तुटलेला झाडू असेल तर तो सुद्धा आपल्याला घरातून बाहेर काढायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्या देवघरामध्ये सुद्धा अशा काही वस्तू असतात की ज्या आपण तशाच ठेवून दिलेल्या असतात. गळणारी समई असते किंवा निरंजन असतं किंवा एखादा दिवा आहे जो फुटलेला आहे, त्याला तडा गेलेला आहे, परंतु आपण तो तसाच ठेवलेला आहे. तर अशा वस्तू ज्या आहेत तर त्या सुद्धा आपल्याला घरातून बाहेर काढायच्या आहेत. कारण आपण
देवघरामध्ये ज्या वस्तू वापरतो तर त्या वस्तू व्यवस्थित असाव्यात, अखंड असाव्यात, तुटक्या-फुटक्या नसाव्यात. फाटलेलं देवाचं कापड जर असेल किंवा खराब झालेलं कापड असेल तर ते सुद्धा आपल्याला टाकून द्यायचं आहे. आता ज्या वस्तू आपल्या देवघरातील आहेत आणि खराब झालेल्या आहेत, मग एखाद्या झाडाखाली खड्डा काढून त्यामध्ये आपण त्या वस्तूंचं विसर्जन करायचं आहे. इकडे-तिकडे देवाचं खराब झालेलं कापड किंवा वस्तू फेकून न देता आपल्याला त्या खड्ड्यामध्ये त्याचं विसर्जन करायचं आहे. देवघरामध्ये सुद्धा जर आपण अशा खंडित झालेल्या वस्तू ठेवल्या तर आपल्या घरामध्ये दारिद्र्य प्रवेश करते, आपल्याला त्याचे दोष लागत असतात. त्यामुळे आपल्याला फाटलेलं कापड असेल किंवा एखादा गळणारा दिवा असेल, समई असेल, निरंजन असेल किंवा एखादी तुटकी-फुटकी वस्तू आपण त्याचा देवपूजेमध्ये वापर करत आहोत, तर अशा वस्तू आपल्याला घरामध्ये अजिबात ठेवायच्या नाहीत. बऱ्याच वेळेला अगदी प्रत्येक सणासुदीला आपण नवीन कपड्यांची खरेदी करत असतो. महिला तर प्रत्येक सणाला नवीन साडीची खरेदी करत असतात. परंतु काही साड्या किंवा आपले काही ड्रेस, आपल्या घरातील व्यक्तींची काही कपडे जी फाटलेली आहेत, तर अशी कपडे जर घरात असतील तर ती सुद्धा आपल्याला बाहेर काढायची आहेत. आपली जर घरामध्ये फाटलेली कपडे असतील तर या फाटलेल्या कपड्यांसोबत आपल्या घरामध्ये अलक्ष्मी येत असते, म्हणजेच दारिद्र्य येत असते. आणि ज्या घरामध्ये अलक्ष्मी वास करते तर त्या घरामध्ये लक्ष्मी कधीही प्रवेश करत नाही. त्यामुळे शास्त्रानुसार फाटकी कपडे आपण घरामध्ये जर ठेवली तर यामुळे घरामध्ये दारिद्र्य येऊ शकते आणि आपल्या गरिबीमध्ये वाढ होते. त्यामुळे आपल्याला फाटलेल्या कपड्यांची सुद्धा विल्हेवाट लावायची आहेत. ती घरामध्ये तशीच ठेवायची नाहीत. बऱ्याच वेळेला आपण काय करतो, फाटलेली कपडे एका बाजूला एखाद्या कोपऱ्यामध्ये तशीच ठेवून देतो, परंतु हे चुकीचं आहे. आपल्याला त्या कापडातील जर काही चांगला भाग एखाद्या गोष्टीसाठी वापरात येण्याजोगा असेल तर तो तेवढाच चांगला भाग कापून ठेवू शकतो. परंतु जे कापड फाटलेलं आहे तर ते मात्र आपल्याला टाकून द्यायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये महाभारताच्या युद्धातील चित्र हे कधीही नसावे. तसेच नटराजची मूर्ती नसावी, ताजमहालाचं चित्र नसावं किंवा जंगली जनावरांची फ्रेम, काटेदार झाडांचे चित्र, बुडत असलेली नाव. तर अशा ज्या फ्रेम आहेत, अशी जी चित्रे आहेत, अशा ज्या प्रतिमा असतात, तर अशा जर आपल्या घरामध्ये असतील तर त्यासुद्धा आपल्याला घरातून बाहेर काढून फेकून द्यायच्या आहेत. कारण जर आपण या फ्रेम बघत असलो तर आपल्या घरामध्ये चांगल्या गोष्टी घडणे बंद होऊन जाते. महाभारताचं जर चित्र असेल तर यामुळे घरामध्ये क्लेश वाढतो. नटराजची मूर्ती असेल तर आपल्या घराचा विनाश होऊ शकतो, कारण नटराजची मूर्ती ही विनाशाचे प्रतीक आहे. ताजमहाल हे एक कबर आहे, त्यामुळे ते सुद्धा आपल्या घरामध्ये नसावे. बुडत्या जहाजाचे चित्र हे आपले सौभाग्य बुडवते. काटेदार झाडे जी आहेत तर ते आपल्या जीवनामध्ये काटे पेरत असतात. एखादं जर आपल्या दारामध्ये सुकलेलं, वाळलेलं झाड असेल तर ते सुद्धा आपल्याला ठेवायचं नाही. किंवा आपल्या घरामध्ये फाटलेली पर्स असेल, एखादं फाटलेलं पॉकेट असेल, म्हणजे अशा वस्तू की ज्याचा आपल्याला वापर होत नाही आणि त्या तशाच पडून आहेत, तर अशा सर्व वस्तू गुढीपाडवा येण्याअगोदरच आपल्याला घरातून बाहेर काढायच्या आहेत. बऱ्याच वेळेला आपण काही डेकोरेटिव्ह दगड आपल्या घरामध्ये ठेवत असतो आणि आपल्याला काहीच माहीत नसतं की हे डेकोरेटिव्ह दगड जे आहे तर याचा आपल्याला काय फायदा आहे. ज्या वस्तूचा आपल्याला वापर माहीत नाही किंवा ज्या वस्तूचा आपल्या घरामध्ये फायदा माहीत नाही, ज्या वस्तू आपल्या घरामध्ये नक्की सकारात्मकता आणतायत की नकारात्मकता आणतायत, तर ह्या वस्तूसुद्धा आपल्याला घरामध्ये अजिबात ठेवायच्या नाहीत.